नमस्कार, मी प्राध्यापक येणार जगताप. तुम्ही पाहताय चावडी न्यूज. महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय. राज्यातील 11 अप्पर जिल्हाधिकारी 69 अप्पर तहसील कार्यालयांची नव्याने होणार निर्मिती. चला तर जाणून घेऊया कुठे होत आहेत ही नवीन कार्यालय. राज्यातील 6 विभागात 11 अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची तर 69 अप्पर तहसील कार्यालयांची नव्याने निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच खात्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. शासकीय कार्यालयातील कामकाजाचा वाढता व्याप तसेच सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास, जिल्हा व तालुक्यांचे भौगोलिक क्षेत्र, वाढती लोकसंख्या आणि त्या अनुषंगिक बाबींमुळे आवश्यकतेनुसार अप्पर जिल्हाधिकारी व अप्पर तहसीलदार कार्यालय निर्मितीची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली होती. तर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करताना काय गोष्टी ध्यानात घेतल्या जाणार आहे? नव्याने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांच्या निर्मितीसाठी प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या तालुक्यांची संख्या लक्षात घेतली जाणार आहे. लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, आदिवासी तसेच दुर्गम क्षेत्र, लोकसंख्या असलेल्या तालुक्यांची संख्या पाहिली जाणार आहे. जिल्हा मुख्यालयापासून प्रस्तावित कार्यालयाचे अंतर, तालुक्यातील सर्वात दूरच्या गावांचे मुख्यालयापासूनचे अंतर तसेच प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन झाल्यास येणारे अंतर लक्षात घेतले जाणार आहे. तर अप्पर तहसीलदार कार्यालयांच्या निर्मितीकरता महसूल मंडळांची महसुली गावांच्या नावासहित संख्या पाहिली जाणार आहे. लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, आदिवासी व दुर्गम क्षेत्रातील लोकसंख्या यांचा विचार घेतला जाणार आहे. तसेच महसूल मंडळांची संख्या, महसुली गावांची संख्या, प्रस्तावित तालुका मुख्यालयापासून सर्वात दूरच्या गावाचे अंतर, प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय स्थापन झाल्यास येणारे अंतर यांचा विचार केला जाणार आहे. तर मंडळींनो, तुमच्या मनात आता प्रश्न निर्माण झाला असेल की ही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय कोणत्या विभागात आणि कुठे सुरू होणार आहे? तर पुणे विभागात, पुणे जिल्ह्यात बारामती, सातारा जिल्ह्यात फलटण तर सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर या 3 ठिकाणी ही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय नव्याने सुरू होणार आहे. कोकण विभागात ठाणे जिल्ह्यात कल्याण तर रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे, नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव येथे, छत्रपती संभाजीनगरमध्ये नांदेड जिल्ह्यात किनवट या ठिकाणी, अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यात अचलपूर, यवतमाळ जिल्ह्यात पुसद व बुलढाणा जिल्ह्यात खामगाव या ठिकाणी ही नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होणार आहे. तर नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यात कमळेश्वर या ठिकाणी नव्याने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.